नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. भावडबारी घाटात वाहनाच्या धडकेत माकडाचा मृत्यू. भावडबारी घाट परिसरात आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. भरधाव वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका माकडाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे प्राणीमित्रांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाने भावडबारी घाट परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षितेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिक व प्राणीमित्रांकडून केली जात आहे. भावडबारी घाट परिसरात माकडे व इतर वन्य प्राण्यांचा मोठा वावर असतो. अनेकदा हे प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात किंवा रस्ता ओलांडताना रस्त्यावर येतात. चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्यामुळे किंवा वेगावर मर्यादा नसल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याची विनंती करण्यात आली आहे. मागणी करण्यात आलेल्या प्रमुख उपाययोजना: माहिती व सूचना फलक. घाटात प्रमुख ठिकाणे सावधान, पुढे वन्य प्राण्यांचा वावर आहे, वाहनाचा वेग कमी ठेवा आणि हॉर्नचा मर्यादित वापर करा अशा आशयाचे स्पष्ट व मोठे सूचना फलक बसवण्यात यावेत. स्पीड ब्रेकर व रंबल स्ट्रिप्स. घाटातील अपघातप्रवण क्षेत्रात वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी वेगमर्यादा दर्शवणारे फलक, स्पीड ब्रेकर्स किंवा रंबल स्ट्रिप्स तयार करण्यात याव्या. संयुक्त पाहणी व समन्वय. वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक विभागाने एकत्र येऊन घाटाची नियमित पाहणी करावी व वन्यजीवांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. वन्यजीवांचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक दिरंगाई न करता तातडीने योग्य पावले उचलावीत. बातमी संकलन पंकज कचवे, प्रतिनिधी लोकार्पण मराठी न्यूज.